नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे वास्तुदोष, त्यावर उपाय, निवारण आणि दिशांचे महत्त्व. आपण अगोदर पाहणार आहोत की घराचे वास्तुशास्त्र हे कसे असावे, मग आपल्या घराला हा वास्तुदोष लागणार नाही. तर सर्वप्रथम वास्तूनुसार घराचा दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. आणि दुसरीकडे तुमच्या घराचा उतार पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर म्हणजे ईशान्य कोण दिशेला असणं हे शुभ मानलं जातं. अशा प्रकारे वास्तूनुसार घरातील रूम, हॉल, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावेत. यामुळे आपल्या घराला वास्तुदोष राहत नाही आणि लोक हे सुखी राहतात. आणि जर वास्तुदोष लागला असेल तर त्या वास्तुदोषाला काय उपाय आहे, काय निवारण आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. वास्तुदोष हे दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा म्हणजे मेन गेट हे नेहमी स्वच्छ ठेवावे आणि शक्य असलं तर दरवाजाला उंबरा हा अवश्य बनवावा. तसंच मेन गेटवर आपल्या श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावतो बघा आपण, तो हा आवर्जूनच लावला पाहिजे. आणि दरवाजाच्या समोर फुलांचा फोटो किंवा झाडे असे लावले पाहिजे. आणि कधीही आपण घराच्या नैऋत्य दिशेला अंधार हा ठेवायचा नसतो. आणि वास्तूला जर दक्षिण वास्तुदोष असला तर तो कसा काढायचा, तर त्यासाठी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यात काही धातूंच्या पट्ट्या किंवा रंगीत टेप वापरून दक्षिणमुखी दरवाजे दुष्परिणाम दूर करता येतात. आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या वास्तुदोष उपाय निवारणासाठी योग्य आणि बरोबर आहेच, तरीसुद्धा याबरोबर आणखी काही उपाय जे स्वामी सेवेतून आपण दोष निवारण करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घराला जर वास्तुदोष लागलेला असेल तर घरात निदान महिन्याला किमान एक तरी आपण गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे. आणि तसेच घरात रोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला पाहिजे. बघा, आपल्याला आणखी एक सवय असते, कुठेही गेलं की काही देवाचे पुस्तकं, फोटो घेऊन यायचे आणि घरात ठेवायचे. पण आपण घरात रामायण, महाभारत, युद्धाचे असे प्रसंग यांचे जे फोटो किंवा उजव्या सोंडीचा गणपती, तसेच अष्टविनायकाचा फोटो, आणि जनावरांच्या पेंडा भरलेल्या वस्तू, तसेच भरपूर जनावर असते बघा, सांबराचे शिंग, कबूतर, घरात ज्या लग्नपत्रिका येतात त्याच्यावरही उजव्या सोंडेचा गणपती, असे अनेक चित्र असतात पत्रिकेवर. ह्या गोष्टी ह्या घरात ठेवू. आणि तसेच नवीन जागेत वास्तुशांती किंवा पूजा केल्याशिवाय राहायला जाऊ नये. मुहूर्त जर नसला तर कलश पूजा तर नक्कीच करायची आणि मग राहायला जायचं. आणि नंतर मुहूर्त बघून पूजन करावं. आणि मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे वास्तुपूजन, हा व्हिडिओ नक्की बघा. त्यात मी तुम्हाला वास्तुशांती का केली पाहिजे याचे सगळे महत्त्व सांगितलेले आहे. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तसंच आपण घर झाडतो बघा, नेहमी ते दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे झाडलं पाहिजे. वरील सर्व ज्या गोष्टी आहे त्या राहण्याच्या, तसेच आपण जिथं काम करतो किंवा आपलं जर दुकान असेल, कारखाना, फॅक्टरी, एखादी आपले व्यवसाय असेल किंवा आणखी आपलं काही दुकान असेल, ह्या सर्व ठिकाणी या गोष्टी लागू केल्या पाहिजे. आणि बघा, आपल्याला जर आपल्या घरात मानसिक शांती, सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य हवं असेल तर प्रत्येकाने वास्तुशास्त्राचा उपयोग करून त्याची माहिती जाणून आणि त्या रीतीनेच आपल्या वास्तू उभारल्या पाहिजे. आणि तसेच सर्वांनी एक सेवा म्हणून दर अमावस्याला 900 श्लोकाचे पारायण करणं हे पण चांगलं आहे. तो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि काही तुमचे सजेशन असेल तर कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.